नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात पावसाची अनुकूल स्थिती अजून आहे. दक्षिण भारतात पाऊस वाढू लागला आहे. थोडं महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात देखील पावसाचा अंदाज आहे. उत्तर भारतातील पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झाला आहे. पावसाचा जोर कमी झाला आहे, परंतु उत्तर भारतातून मान्सूनची माघार होण्याकरता काही अंशाने असलेली ढगाळ परिस्थिती आणि आर्द्रता ही अडचण निर्माण करते. अन्यथा पुढील टप्प्यात मान्सूनचा परतीचा प्रवास आता होऊ शकतो. आपण बघितलं, मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये भूभागावर असलेली आर्द्रता परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण करते. मात्र टप्प्याटप्प्याने मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. आजही त्यामध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. GFS मॉडेलनुसार आज मराठवाड्याचा दक्षिणी भाग, अगदी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं ढगाळ वातावरण अशी परिस्थिती आहे. फारसं पावसाळी वातावरण नाही, परंतु मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पाऊस होऊ शकतो. GFS मॉडेलनुसार मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता कायम आहे. उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज 5 तारखेला देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातही ढगाळ परिस्थिती असेल. पावसाचं वातावरण थोडं पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण असं सरकण्याची शक्यता GFS मॉडेलने 6 तारखेला दाखवली आहे. 7 तारखेला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि दक्षिण मराठवाडा असं पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज GFS मॉडेलचा आहे. 8 तारखेला केवळ कोल्हापूर, सांगली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. 9 तारखेला थोडा वातावरणात पूर्व विदर्भाकडून बदल होतोय. विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातही हलक्या सरी होऊ शकतात. 10 तारखेला विदर्भ, मराठवाड्यात मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आपण यापूर्वी दिलेला आहे आणि तो अंदाज कायम आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागात, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, संपूर्ण मराठवाडा, संपूर्ण विदर्भ असं पावसाळी वातावरण 11 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 12 तारखेला हे वातावरण उत्तर महाराष्ट्राकडून मागे फिरेल असं दिसतं. मात्र महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहू शकतं. GFS मॉडेलने तरी महाराष्ट्रातील पावसाचा प्रभाव हा 13 तारखेपासून कमी होण्याची शक्यता दाखवली आहे. स्कायमेटच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दुपारनंतर पावसाची शक्यता आहे. इतरत्र ढगाळ वातावरण राहील. तीच परिस्थिती 5 तारखेलाही आहे. पावसाचं प्रमाण कमी, ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे. 6 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. स्कायमेटने 7 तारखेला फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. केवळ कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. तीच परिस्थिती 8 तारखेला देखील आहे. 9 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं असा स्कायमेटचा अंदाज आहे. हे वातावरण 10 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. 13 तारखेलाही हा अंदाज कायम आहे. ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात आज 4 तारखेला मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती दाखवली आहे. फारसं पावसाळी वातावरण यामध्ये नाही. 5 तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण कमजोर होणार आहे. 6 तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा फारसा जोर नाही. 7 तारखेला देखील ECMWF मॉडेलने महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही. 8 तारखेला मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यापर्यंत पावसाळी अंदाज आहे. 9 तारखेपासून ECMWF मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून पावसाचं प्रमाण जोरदार वाढण्याचा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रात बऱ्याच भागात पावसाळी वातावरण हे 10 तारखेला असणार आहे आणि याचा जोर मध्य महाराष्ट्र, संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे. इतरत्र ढगाळ वातावरण, हलका पाऊस राहील. 11 तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण असं पावसाळी वातावरण राहणारे. पूर्व विदर्भातील पावसाचा प्रभाव 11 तारखेला कमजोर होत आहे. 12 तारखेला पूर्व भारतातील पावसाचा जोर कमी होणार आहे.
बंगालच्या उपसागरातील वातावरण कमजोर होणार आहे. मात्र अरबी समुद्रात एक चक्राकार स्थिती आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रावर, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र असा राहणार आहे. मात्र 13 तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हे घटणार आहे. विरळ ढगाळ परिस्थिती, तुरळक पाऊस राहील, परंतु मान्सूनला परतीचा प्रवास करण्याकरता अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं. मात्र अरबी समुद्रात असलेली वादळी परिस्थिती किती परिणाम करते यावर पुढील बाबी अवलंबून असतील. आपण अरबी समुद्रातील आणि बंगालच्या उपसागरात असलेल्या वादळी सिस्टमचा परिणाम महाराष्ट्रावर पुढे किती होतो हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. आपण इथे थोडा अंदाज घेणार आहोत. आपण बघतो की हे संपूर्ण वातावरण गुजरातवर सरकण्याचा अंदाज ECMWFच्या AIFS मॉडेलने दिला आहे. मात्र आज हे बऱ्याच अरबी समुद्रातून उत्तरेला सरकत आहे. आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या नवीन वादळी सिस्टमचा प्रभाव राहणार आहे. आणि एक लक्षात घ्या, 17-18 तारखेला ईशान्य मान्सून सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे भारतातील नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल. आपण आज 4 तारखेला जर बघितलं या मॉडेलनुसार तर महाराष्ट्रात फारसं पावसाळं तर नाही, ढगाळ वातावरण आहे. मात्र या वातावरणात कशी वाढ होत जाते हे आपण या मॉडेलच्या आधारे बघणार आहोत. आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये वादळी सिस्टम आहेत आणि या वादळी सिस्टममुळे दक्षिण भारतात आणि खास करून महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण टिकून आहे. हे ECMWFचं AIFS मॉडेल आहे. पूर्ण पावसाळ्यामध्ये अरबी समुद्रात फारशा सिस्टम तयार झाल्या नाहीत. आयोडी सध्या निगेटिव्ह आहे. मात्र एखादी वादळी सिस्टम तयार होण्याकरता आवश्यक असलेलं वातावरण लालिन्यामुळे तयार होत आहे. आपण बघतो की अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टीला पॅरलल अशा प्रकारचं एक वादळी प्रभाव आहे आणि त्यामुळे सध्या कोकण किनारपट्टी सहित संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला आणि जवळपास बंगालच्या उपसागर अरबी समुद्रातील वातावरणामुळे महाराष्ट्रात वातावरण टिकून आहे. आपण बघतो की दोन्ही समुद्रात दक्षिणेकडून वादळी सिस्टम सरकत असल्यामुळे 17 तारखेपर्यंत हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे. संपूर्ण भारतात अजून आर्द्रता त्यामुळे वाढते आहे. म्हणजे आपला अंदाज आहे 22-23 तारखेपर्यंत महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास झालेला असेल. अरबी समुद्रातून एक चक्राकार स्थिती विशाल पद्धतीने आकार घेताना आपण बघतो. या चक्राकार स्थितीमुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये अडथळा निर्माण होणार आहे. आर्द्रता भारतावर टिकून राहणार आहे. आपण एकूणच बघतो या ठिकाणी की दोन्ही समुद्रांमध्ये चक्राकार स्थिती आहे आणि विशेष म्हणजे ही चक्राकार स्थिती कमी दाबाची आहे. अरबी समुद्रात एक कमी दाबाची चक्राकार स्थिती आहे, तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला देखील एक कमी दाबाची चक्राकार स्थिती निर्माण होते आहे आणि या दोन्ही चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्रापर्यंत मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होतोय. आपण या मॉडेलचा जवळपास 13 तारखेपर्यंतचा अंदाज बघतो. संपूर्ण महाराष्ट्रात आर्द्रता कायम असल्यामुळे 13 तारखेपर्यंत महाराष्ट्रात मान्सून स्थिर राहणार आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास लगेच होणार नाही. 13 तारखेपर्यंत आपण बघतो की जवळपास मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, नाशिकपर्यंत, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा प्रभाव राहणार आहे. सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, परभणी, नांदेडमध्ये पावसाचा प्रभाव राहणार आहे. इतरत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार आहे. फार शेतकऱ्यांनी ताण घेण्या एवढा पाऊस नाही आहे. साधारण पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये होईल. थोडं मालेगाव, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण 10, 11, 12 असं वाढण्याची शक्यता आहे. आज महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती, फारसं मोठं पावसाळी वातावरण नाही. स्थानिक स्वरूपाचं अनुकूल वातावरण तयार झाल्यास पाऊस होईल. 5 तारखेला देखील महाराष्ट्रात अगदी नाशिकपर्यंत, सोलापूरपासून नाशिकपर्यंत ढगाळ वातावरण आहे.
स्थानिक स्वरूपाचं वातावरण तयार होऊ शकतं. पावसाचा प्रभाव फारसा नाही. थोडं पालघर मुंबईच्या आजूबाजूने 6 तारखेला वातावरण तयार होऊ शकतं कोकण किनारपट्टीमध्ये. महाराष्ट्रात तसं फार पावसाळी वातावरण आता राहिलेलं नाही. शेतकऱ्यांना शेतीची कामं उरकण्यासाठी मोठा अवधी मिळतोय. 7 तारखेला फारसं पावसाळी वातावरण नाही, परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, कोल्हापूर या भागात पावसाचं वातावरण 7 तारखेला असणार आहे. 8 तारखेला वाऱ्यांची दिशा बदलते आहे. ईशान्य मान्सूनसाठी पोषक वारे तयार होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यात पाऊस वाढणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे. वाशिम, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, बीड, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेडपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. जालन्याच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेला देखील पावसाची शक्यता आहे. 9 तारखेला रात्री देखील जोरदार पावसाळी वातावरण पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यात राहण्याची शक्यता आहे. जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संपूर्ण कोकण या विभागात पावसाचं वातावरण 10 तारखेला असणार आहे. अहिल्यानगर, बीड, परभणी, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली या भागात पावसाचा जोर 10 तारखेला रात्री असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय. नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, अहिल्यानगर पश्चिम, पालघर, ठाणे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 11 तारखेला पावसाची शक्यता आहे. 11 तारखेला देखील रात्री उशिरा नांदेड, परभणी, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना दक्षिण, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड या भागात पावसाचा जोर कायम आहे. 12 तारखेला पावसाळी वातावरणाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होत असला तरी नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, बुलढाणा या काही भागात आणि छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या उत्तरेला पावसाळी वातावरण 5 वाजता असण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीलाही सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे भागातही पाऊस राहील. हे पावसाळी वातावरण कोकण किनारपट्टीला 13 तारखेला राहील, परंतु महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव संपणार आहे आणि हे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचे संकेत आहेत. आपण या ठिकाणी दोन्ही समुद्रातील चक्राकार स्थिती बघतो. ही वादळी परिस्थिती महाराष्ट्रातील पाऊस टिकून ठेवते आहे. एकूणच आपण 13 तारखेला बघतो दोन्ही समुद्रांमध्ये चक्राकार स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडथळा निर्माण होईल आणि मान्सून बराच काळ महाराष्ट्रात रेंगाळण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.